लोकराज्य मासिकामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या भारतरत्न पुरस्काराचा फोटो उलटा छापल्यामुळे विधानसभेमध्ये जोरदार गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं। या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी 24 तासात दोषींवर कारवाई करण्याची घोषणा देखील केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री आज सभागृहात बसले आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदय आज सभागृहात बसले आहेत आणि त्यांनी नुकतंच आता एक स्टेटमेंट करताना संविधानाचा या ठिकाणी उल्लेख केला। अध्यक्ष महोदय, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानाची शपथ घेतो। आपल्या सभागृहात सुद्धा त्यांची प्रतिमा या ठिकाणी लावतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ एका समाजाचे किंवा एका राज्याचे नव्हते, तर ते देशाचे जगातले विश्वरत्न आहेत। ज्या महामानवाची प्रतिमा जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये अत्यंत आदराने आणि अभिमानाने स्थापित केली आहे, त्या जागतिक कीर्तीच्या विद्वानाचा स्वतःच्याच मायभूमीत शासकीय पातळीवर असा अक्षम्य अवमान व्हावा, यासारखी दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट कोणतीही असू शकणार नाही। अध्यक्ष महोदय, ज्या महामानवाने या देशाला जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान दिलं, त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र या सरकारनं चक्क उलट त्याची मिरर इमेज माझ्याकडे छापले। अध्यक्ष महोदय, हा कसला अक्षम्यपणा, हा कसला निष्काळजीपणा। छायाचित्र उलट छापल्यामुळं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डावखुरे, डाव्या हाताने लिहिणारे असल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे चुकीचा आणि खोडसाळ संदेश जनमानसात जात आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय नितीन राऊत साहेबांनी जी बाब लक्षात आणून दिलेली आहे की भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हा लोकराज्यामध्ये रिव्हर्समध्ये छापण्यात आलेला आहे। निश्चितपणे ही गंभीर बाब आहे। आपण त्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत। 24 तासात या संदर्भात कारवाई केली जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।